आकाशवाणी मुंबई. श्रोतेहो, आपण ऐकणार आहोत संत साहित्याची वारी याविषयी डॉक्टर अपर्णा बेडेकर यांची गणेश आचवल यांनी घेतलेली मुलाखत. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, पांडुरंगाचं केलेलं हे वर्णन. मित्रांनो, संत साहित्याचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे आपल्यामध्ये, आणि याच संदर्भात ही संत साहित्याची वारी आपल्याला उलगडून दाखवणार आहेत संत साहित्याच्या अभ्यासक डॉक्टर अपर्णा बेडेकर. संत कवी समर्थ रामदासांच्या स्फुट साहित्याचा विवेचनात्मक अभ्यास हा त्यांच्या PhDच्या प्रबंधाचा विषय होता. आणि आनंदाची गोष्ट ही की प्रबंधाला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट संत साहित्य प्रबंधाला दिला जाणारा स्वामी स्वरूपानंद पुरस्कार देखील अपर्णाताईंना प्राप्त झालेला आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट सांगतो, अपर्णा बेडेकर यांना मी अहोजाव करणार नाही, कारण आम्ही कॉलेजपासूनचे एकमेकांना चांगले ओळखणारे आहोत. तेव्हा नमस्कार अपर्णा, तुझं स्वागत करतो या कार्यक्रमात. खूप खूप नमस्कार आणि धन्यवाद तुला. आजच्या ह्या सुंदर दिवशी FM रेनबोच्या माध्यमातून मला संवाद साधण्याची तू संधी दिलीस, त्याबद्दल खरंच खूप आभार. अपर्णा, संत साहित्याकडे वळण्यापूर्वी पांडुरंग या दैवताविषयी मला तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. डोळ्यातली चंद्रभागा कधी आटायची नाही, डोळ्यातली चंद्रभागा कधी आटायची नाही, सखया विठ्ठला माझी वारी चुकायची नाही. वा. असं म्हणत आज शतकानुशतकं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गावातनं प्रांतातनं पंढरपूरकडे जातोय आणि आज त्या विठ्ठलाला भेटतोय. काही म्हण आपलं कुलदैवत वेगळं असतं, कुलदैवता वेगळी असते, पण महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुठलं, महाराष्ट्राचं महादैवत कुठलं, महाराष्ट्राचं लोकदैवत कुठलं, हे जर का विचारायचं झालं तर निसंशयपणे विठ्ठल हेच नाव तुझ्या माझ्या आणि असंख्य वारकऱ्यांच्या, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनसामान्याच्या मनात येईल. आत्ता तू सुंदर ते ध्यान हा सुंदर अभंग आत्ता प्रसारित केलास. कसं आहे बघ ना, की अमर्याद अशा परब्रह्माने मर्यादित रूपात सुंदर ते ध्यान रूपात येणं म्हणजे विठ्ठल. बरोबर. निराकार अशा रूपाने सावळ सुंदर रूप मनोहर असं रूप घेणं, जो खरं म्हणजे निराकार आहे त्याने रूप घेणं, जो खरा म्हणजे अमर्याद आहे त्याने मर्यादित स्वरूपात येणं, जो अनादी आहे, जो अनंत आहे, तो शांत होऊन एका छोट्या विटेवर येऊन उभा राहणं, याला विठ्ठल म्हणतात. आणि हे कशासाठी का करावं? त्या परब्रह्माने हे स्वतःला आवर्त घेत, स्वतःला एका साच्यात आणत विटेवर उभं राहणं, हे कशासाठी, कुणासाठी? हा विठ्ठल हा अवतार कुणासाठी? आपल्याला माहिती आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान श्रीकृष्ण आपल्या विष्णूच्या सर्व अवतारांचं प्रयोजन सांगताना परित्राणाय साधूनाम आणि विनाशाय च दुष्कृताम ही त्याची महती सांगतात, त्याचं कारण सांगतात. साधूंचं परित्राण करायचं आहे, साधूंचं रक्षण करायचं आहे, साधूंची सेवा करायची, आणि विनाशाय च दुष्कृताम जे दैत्य आहेत, जे अधर्मी आहेत, त्यांचा विनाश घडवून आणायचा आहे. आणि यासाठी विष्णूच्या सर्व अवतारांनी हातात शस्त्र घेतलं. बरोबर. पण विठ्ठलाच्या हातात शस्त्र नाही. विठ्ठलाचा अवतार कशासाठी? विठ्ठलाचा अवतार हा कुणाही शत्रूचं निर्दालन करण्यासाठी नाही, तर भक्ताची भक्ती स्वीकारण्यासाठी आणि त्याच्यावरती अपरंपार प्रेम करण्यासाठी हा अवतार झाला. त्याला भक्त कल्पद्रुम असं म्हटलं गेलं. त्यामुळे त्याच्या हातात कुठलं शस्त्र नाही, तो कटेवर हात घेऊन तुमच्या माझ्यासाठी उभा आहे, असा भक्तासाठी झालेला अवतार म्हणजे विठ्ठलाचा अवतार. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. गणेश, अरे आनंद कंद असा हा विठोबा तुमच्या माझ्यासाठी महायोग पीठ असलेल्या पंढरपुरात येऊन उभा राहिलाय. कंद कशाला म्हणायचं मी विचार करत होते. आपण भाजी निवडताना कधी कधी देठ निवडतो आणि पाला त्याचा टाकून दिला जातो, किंवा कधी पाला निवडला जातो आणि त्याचा देठ मात्र कामाचा नसतो. पण कंद असा नसतो बघ. बरोबर. कंद हा अंतर्बाह्य सर्जनाचं प्रतीक आहे, त्याच्यात निवडीला वाव नाही. तसं हा आनंदाचा कंद असलेला विठोबा तुमच्या माझ्यासाठी येऊन उभा राहिला, असं वर्णन शास्त्रकारांनी केलं. मग कसा आहे तो, कशासाठी उभा राहिला? तर
पुंडलिकाला वर देण्यासाठी उभा राहिला, तिष्ठत उभा राहिला. 28 युग असतो उभा आहे असं आपली नामदेवांची आरती सांगते. कसा उभा आहे तो? तर विभुम वेणुनादम चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशम दधानम गवाम वृंदकानंदनम चारुहासम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तो कुठल्याही वेगळ्या वेशात म्हणजे कुठल्याही आभूषणात कुठल्याही सिंहासनावर विराजमान नाही रे. सगळी आभूषणं त्याने उतरवलीत. गळ्यात फक्त वैजयंती माळ आहे आणि गळ्यात फक्त तुळशीची माळ आहे. कुठलाही मुकुट त्याने घातलेला नाही, तर एक पागोटं घेऊन गोपवेशामध्ये तो येऊन उभा राहिलाय. हातात कुठलंही शस्त्र घेतलेलं नाही, हातात वेणू वादन करण्यासाठी बासरी घेऊन उभा आहे. असा तो सुंदर सावळा असा विठोबा तुमच्या माझ्यासाठी उभा आहे. आणि त्याचं कारण निमित्त मात्र झालाय पुंडलिक. बरोबर. पुंडलिक काय करत होता? पुंडलिकासाठी देव द्वारकेहून आला, आपल्याला माहिती आहे. बरोबर. ह्या चंद्रभागेच्या वाळवंटात आला. पुंडलिकाने हाक मारली. पुंडलिकाला वर देण्यासाठी तो आला आणि पुंडलिक मात्र त्याला असं सांगतोय की अरे विठोबा, तू आलायस खरा. पुंडरीकाय दातुम मुनिंद्रैही. पुंडलिकाला वर देण्यासाठी तू आलास खरा, पण मी मात्र माझ्या आईवडिलांची सेवा करतोय. मी माझा पुत्र धर्म आचरण करतोय. माझा स्वधर्म आहे तो, आणि आईवडिलांची सेवा हे झाल्यानंतरच मी तुझ्याकडे वळीन बरं का, असं पुंडरीक त्याला निक्षून बजावतोय. मला सांगायची गोष्ट अशी की जो अखंड स्वधर्माचं पालन करतो, जो अखंड कर्मयोगाचं आचरण करतो, त्याच्यासाठी देव एखाद्या छोट्याशा त्यानेच फेकलेल्या विटेवर 28 युग उभा राहतो. आपली सगळी दैवतं, आपले सगळे संत हे कर्मयोगाला अत्यंत श्रेष्ठ महत्त्व देतात. तू माझ्याकडे नाही वळलास तरी चालेल असं विठोबा त्याला जणू सांगतोय. मी इथे उभा आहे, तुझा स्वधर्म आचरण करून झाला की तू माझ्याकडे बघ, काही हरकत नाही. अशा पुंडलिकासाठी आणि अशा तुमच्या माझ्यासाठी सुद्धा कर्मयोगाचं महत्त्व सांगत तो त्या विटेवर उभा आहे. मग सुबोध, ही कर्माची वाट, ही भक्तीची वाट जिथे हातात हात घालून जाते, या सगळ्या वाटांचा समन्वय जिथे होतो ती पंढरीची वारी. बरोबर. मग तो मार्ग संतांचा आपल्याला असं सांगितलंय की कुठला मार्ग निवडावा. मनुष्याला जर का अनेक मार्ग समोर दिसत असले तर त्यातला योग्य मार्ग कुठचा? तर माऊलींनीच असं सांगितलं की मार्गाधारे वर्तावे विश्व मोहरे लावा. मार्ग जो संतांनी चालला, जो ऋषीमुनींनी चालला, तो मार्ग आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्यामुळे जे सगळे संत माऊलींपासून ते आजपर्यंतच्या सगळ्या संतांनी, सगळ्या वारकऱ्यांनी जी वारी पुढे नेली, तो वारीचा मार्ग तो सर्वात श्रेष्ठ असा. खरंय अपर्णा, तू आता इतकं सुंदर वर्णन केलंस आणि त्या संत साहित्याकडे आपण येतोय आणि त्या संत परंपरेतलं अतिशय महत्वाचं नाव म्हणजे संत ज्ञानेश्वर. खरंच. तर त्याबद्दल. हो, मला माऊलींचं नाव घेतलं की खरं तर तुला मला सर्वांनाच पहिली ज्ञानेश्वरी आठवते. खरंय. मराठी भाषेच्या उदयकाळी इतका मोठा ग्रंथ निर्माण व्हावा हे तुम्हा आम्हा मराठी भाषिकांचं सुदैव आहे. खरोखरच किती बोलावं ज्ञानेश्वरीबद्दल. पण ना, ज्ञानेश्वरीत एक खूप सुंदर प्रसंग येतो. ज्ञानेश्वरांचा कृष्ण आणि ज्ञानेश्वरांचा अर्जुन अतिशय मनोज्ञ आहेत बरं का. म्हणजे गीतेतल्या कृष्णार्जुनांच्या सुद्धा पलीकडे त्यांचं सौहार्द, त्यांचं प्रेम, त्यांची एकमेकांबद्दलची आपुलकी आपल्याला ज्ञानेश्वरीतल्या संवादातनं दिसते. तो एक सुंदर प्रसंग असा आहे की माऊली वर्णन करतायत कृष्णाची वाणी कशी बरसत होती. सुबोध, तू सुद्धा एक उत्तम वक्ता आहेस, मी सुद्धा आता या माध्यमातून बोलतेय. वाणीचं महत्व किती आहे हे तुला मला ऐकायचं असेल तर ह्या ज्ञानेश्वरीतल्या या प्रसंगाकडे जावं. कशी होती कृष्णाची वाणी? तर कधीतरी अभिषेकाच्या धारेसारखी अत्यंत सूक्ष्म तरल होत होती, कधीतरी प्रपातासारखी अनावर होऊन बरसत होती, कधीतरी गंगेसारखी अत्यंत शांत, अत्यंत विशाल स्वरूप धारण करत होती. त्यामुळे कृष्ण हा इतका असामान्य वक्ता होता, पण तरीही तो अर्जुनाच्या श्रोतृभावाचं कौतुक करत होता. म्हणजे अर्जुनाला असं म्हणत होता की अरे अर्जुना, तू इतका वारंवार प्रश्न विचारतोयस, तू इतका जिज्ञासू श्रोता आहेस, म्हणून माझ्या वाणीला भरत चढतंय, म्हणून माझ्या वाणीला भरती येते, मला अत्यंत आपुलकीने तुझ्याशी बोलावंसं वाटतंय. काय झालं, हा अर्जुन मात्र त्यावेळेला थोडासा संकोचून गेला, अवगंठून गेला की अरे माझं कसलं कौतुक करतोयस तू कृष्णा. आणि त्यावेळेला माऊलींच्या ओव्या खूप छान आहेत, मी त्या सगळं घेत नाही, पण त्याचा मतितार्थ असा की
अर्जुन असं म्हणतो की अरे चकोरा वाचून चंद्रप्रकाश नसतोच का? असं नसतं ना. चंद्र हा संपूर्ण जगाला शीतल करण्यासाठी येतो. चकोर त्यातले 4 चांदण्यांचे कण वेचतो. बरोबर. ठीक आहे. किंवा जगाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी मेघ येतात आणि चातक त्यातले 4 बिंदू घेतो रे. त्यामुळे तुझं हे वक्तृत्व, तुझी ही गीता ही साऱ्या जगासाठी अमृतमयी वर्षाव करते आणि मी त्यातले 4 कण घेणार आहे. माझं कौतुक पुरे झालं असं थोडंसं अर्जुनाला सांगायचं असतं. तुझं वक्तृत्व हे बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे आणि मी निमित्त मात्र आहे. तर तरीही कृष्ण, हे सगळं माऊलींचं वर्णन आहे बरं का, तरीही कृष्ण त्याला म्हणतो की बघा ती ओवी अशी आहे, एकतरी ओवी अनुभवावी म्हणून मी फक्त एका ओवीवरती येते. कृष्ण म्हणतोय की पै परिसतू आहासी निकिया परी, पै परिसतू आहासी निकिया परी, तेची वक्तृत्वाचे वऱ्हाडी करी, ऐसे पुरस्करोनी श्रीहरी आदरे बोलू. अत्यंत आदराने तो अर्जुनाशी असं म्हणतो, अर्जुनाला असं म्हणतोय की अरे अर्जुना, तुझी जिज्ञासा, तुझी आवड, तुझी ज्ञान लालसा ही माझ्या वक्तृत्वाशी सोयरीक करते. बरोबर. त्याची वक्तृत्व वऱ्हाडी करी. आणि ह्या सोयरीकीने काय झालंय माहितीये का, की तू माझ्या वक्तृत्वाचा वऱ्हाडी झालायस. आपली सोयरीक झाली ना. मग मांडवात वऱ्हाडी बनून तू आलायस. आणि कसं असतं, एखादा शुभ कार्याचा मांडव असतो ना, तो कोणामुळे शोभा असते रे त्याला? जेव्हा वऱ्हाडी जमतात. अगदी बरोबर. त्यावेळेला तो मांडव खराच असतो. लक्षात येतं की इथे शुभकार्य काहीतरी घडतंय. त्यामुळे माझ्या वक्तृत्वाला भरतं आणण्यासाठी, शोभा आणण्यासाठी तू माझ्या वक्तृत्वाचा वऱ्हाडी झालायस. असा तो कृष्णार्जुनांचा संवाद रंगतो ज्ञानेश्वरीत. आणि कृष्ण असं म्हणतो की तुझ्यामुळे माझ्या वक्तृत्वाला हे सगळं स्फुरण चढलंय. त्यामुळे किती बोलावं असं आहे. पण ह्या एका ओवीबद्दल आज मला सांगावं असं वाटलं की कृष्णार्जुनांचं सौहार्द हे जर का कधी शोधायचं असेल तर ते आवर्जून ज्ञानेश्वरीत शोधावं. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आणि अपरंपार अशी अभंगांची गाथा हे माऊलींचं आणि आपल्या मराठी भाषेचं वैभव आहे. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, असं माऊलींनी म्हटलं की काय आहे, आज सोन्याचा दिवस उगवला. आज आषाढी एकादशी आहे ना. त्यानिमित्ताने हाच अभंग मला आठवला आज सकाळी की अमृताचा घनांचा वर्षाव आज होतोय. आणि काय कारण घडलं त्याला, कशामुळे हा सगळा सुंदर सोहळा निर्माण होतोय? माऊली म्हणतात हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. द्विरुक्ती आहे भक्ती, की पुन्हा पुन्हा साक्षात परब्रह्माचं चित्रण, परब्रह्माचं साक्षात रूप माझ्या डोळ्यासमोर येतोय. आणि सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. तो फक्त हृदयात दिसला का, फक्त चर्मचक्षूंसमोर दिसला का? नाही, जो जिथे पाहावं तिथे फक्त तो आहे. दृढ विटे मनमुळी विराजित वनमाळी. सुबोध, त्याचं अधिष्ठान कुठे आहे माऊलींच्या दृष्टीने? तर मनाला जर का वीट केली ना, दृढ अधिष्ठानाची वीट हे जर का माझं मन असेल तर माझ्या मनाच्या ह्या विटेवरती दृढ विटे मनमुळी विराजित, तो विराजित झाला. वनमाळी माझ्या मनावरती विराजित झाला. आणि हे कशामुळे शक्य झालं? तर संत समागमू प्रकटला आत्मा. संतांच्या संगतीमुळे हे सगळं शक्य झालं. कृपा सिंधू करुणा करू बाप रखुमादेवीवरू. इतकं सुंदर वर्णन माझ्या मनामध्ये निर्माण झालेलं, त्याची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेचं वर्णन माऊलींनी या अभंगात केलं. अपर्णा, संत परंपरेतलं एक महत्वाचं नाव म्हणजे संत नामदेव. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं म्हणत त्यांनी हा धर्म प्रसार केला. तर संत नामदेवांबद्दल काय सांगशील? हो, खरंय गणेश, तू म्हणतोयस ते की हा प्रसाराचं काम, पैस विस्तारणं म्हणजे काय? भागवत धर्माचा पैस आपल्याला माहिती आहे की पंजाबपर्यंत नामदेवांनी ही भागवत धर्माची धर्मध्वजा नेऊन ठेवली होती. असं म्हणतात, ज्ञानियाचा एका आणि नामयाचा तुका. याचं कारण असं आहे की ज्ञानेश्वरीतल्या ज्या काही प्रतिक्षिप्त ओव्या होत्या त्या संशोधनाच्या नंतर एकनाथांनी ज्ञानेश्वरी सिद्ध केली. आज जी आपल्याला ज्ञानेश्वरीची प्रत बघायला मिळते ती नाथांनी सिद्ध केलेली प्रत आहे. आणि नामयाचा तुका, तर इथे असं झालं होतं की नामदेवांनी शतकोटी अभंग करीन अशी प्रतिज्ञा केली होती. आणि ती प्रतिज्ञा तुकारामांच्या अवतारात पुढे पूर्ण झाली. म्हणून ह्या सगळ्या संतांचं एकमेकांशी सांगड घालत ज्ञानियाचा एका आणि नामयाचा तुका असं म्हटलं गेलं. बरोबर. या नामदेवांनी एका अभंगामध्ये त्यांची वंशावळी, त्यांचा जन्म कसा झाला ही जन्मकथा सांगितली. तो मला आज तुला सांगावं असं वाटतोय, तुला आणि आपल्या सगळ्या आजच्या श्रोत्यांना. नामदेव म्हणतात, शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला, परी हेतू गुंतला सदाशिवी.
की त्यावेळच्या परंपरेप्रमाणे मी शिंपी कुळात जन्म घेतला, पण माझं काही लक्ष तिथे लागत नाहीये. माझा सगळा हेतू ह्या सदाशिवाकडे आहे. रात्री माझी शिवी, दिवसा माझी शिवी, आराणूक जीवी नाही माझ्या. इथे शिवी म्हणजे शिवणकाम, बरं का. मी काय करतात आमच्या वंशातली लोक, तर रात्री दिवसा ही सतत शिवणकामात दंग आहेत. आराणूक जीवी नाही माझ्या म्हणजे मला छंद लागलाय या सगळ्या ही जी आमची परंपरा आहे त्याचा. सुई आणि सातुळी, कात्री, गज, दोरा. शिंप्याची साधनं कुठली साधनं माझ्या हातात आहेत. सुई आणि सातुळी, कात्री, गज, दोरा, मांडीला पसारा सदाशिवी. ह्या सदाशिवाने माझ्यासमोर हा सगळा पसारा मांडलाय खरा, पण लक्ष लागतंय ते त्या सदाशिवाकडे. नामा म्हणे शिवी विठोबाचे अंगी. जणू नामदेव म्हणतात की ह्या माझ्या व्यापारामध्ये, माझ्या या जन्माचं सार्थक, या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये माझा हेतू काय आहे, तर नामा म्हणे शिवी विठोबाचे अंगी. विठोबाची अंगी टोपडी शिवणं, विठोबाची वस्त्र शिवणं, त्याचे मी जगी धन्य झालो, त्यामुळे मी जगात धन्य झालो, असं नामदेवांनी म्हणून गेले. आणि हे नामदेव, मी तुला मगाशी म्हटलं तसं की मी शतकोटी अभंग करीन अशी प्रतिज्ञा करून गेले होते. हे सगळं नामदेवांच्या गाथेत येतं, बरं का. नामदेवांचं वय मात्र त्यावेळेला मोठं होतं आणि विठोबाला प्रश्न पडला की प्रतिज्ञा तर केली नामदेवांनी, पण ती पूर्ण व्हायची कशी. विठ्ठल काकुळतीला आला की कसं होणार. शारदेकडे विठ्ठलाने एक शब्द टाकला की बाई ग, तू नामदेवांच्या जिव्हेवर बस. आणि मी त्याला अभंगाचा छंद सांगतो आता. अभंग कसा लिहायचा, अभंगाचा छंद कसा, अभंगाच्या मातृका कशा मोजायच्या, अभंगाचे गण कसे पाडायचे, हे विठ्ठलाने सांगितलं असं नामदेव म्हणतात. आणि नामदेव आपल्या गाथेत त्याची नोंद करून ठेवतात. नामदेव म्हणतात, अभंगाची कळा नाही मी नेणत. मला माहीत नाहीये रे, मी प्रतिज्ञा तर करून बसलो, पण मी कळा नेणत नाही, मला माहीत नाही अभंग कसा करायचा. त्वरा केली प्रीत केशीराजे. अत्यंत प्रेमाने ह्या केशीराजाने माझ्याकडे येऊन त्वरेने माझ्यासमोर येऊन उभा राहिला. अक्षरांची संख्या बोलिले उदंड, मेरू सुप्रचंड शर आदी. 6 3.5 चरण जाणावे. बघा, अगदी गणिती भाषेमध्ये नामदेव लिहित आहेत. 6 3.5 चरण जाणावे, अक्षरे मोजावी चौकचारी. 6 चरणाचे 3 खंड असतील तर साहित्रिक 18 आणि चौथा खंड हा 4 मात्रांचा म्हणजे 22 अक्षरांचा हा अभंग निर्माण करता येतो, लिहिता येतो. पहिल्यापासून 3ऱ्यापर्यंत 18 गणित मोज आले, साहित्रिक 18, आणि नंतरचा चौथा चौकचारी आधी बोललो मातृका 22वी संख्या शेवटील. अशी अभंगांची रचना कशी करावी हे विठोबानी नामदेवांना सांगितलं. नामा म्हणे मज स्वप्न दिले हरी, प्रीतीने खेचरी आज्ञा केली. आणि अशा प्रकारे खेचर विसोबांनी आज्ञा केली, विठोबाने छंद सांगितला आणि मग नामदेवांनी अभंग रचना सुरू केली. कितीतरी अभंग सांगता येतील तुला मला. बघ ना, पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे, 6 6 6 आणि 4 अशा अनेक रचना नामदेवांनी या छंदात केल्या. काही वेगळे छंद सुद्धा वापरले आणि त्यातला एक सुंदर अभंग असा, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल. नामदेव पंढरपुरातच निवास करत होते. मग पंढरपुरातल्या भक्ताने कुठे जावं तीर्थासाठी, ते साक्षात तीर्थक्षेत्री राहत आहेत. आणि देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, अशा नामदेवांनी कुठे जावं, कुठेही जाऊ नये, पंढरपुरातच राहावं, असं त्या प्रश्नातच त्याचं उत्तर सामावलेलं होतं. अपर्णा, आतापर्यंत आपण पंढरपूरचा पांडुरंग, त्या दैवताबद्दल बोललो, संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्याबद्दल तू आम्हाला सांगितलंस. आणि या संत परंपरेतलं अतिशय महत्त्वाचं नाव म्हणजे संत एकनाथ. तर त्यांच्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायचंय तुझ्याकडनं. नक्कीच गणेश. शांती ब्रह्म एकनाथ महाराज असं त्यांचं बिरुदावली आहे, त्यांच्या मागे जोडली गेलेली. आणि नाथ म्हटल्यानंतर सगळ्यात त्यांची महत्त्वाची रचना मला वाटते ती म्हणजे नाथांचं भारूड, जी अतिशय वेगळी रचना म्हणून मला तुला सांगायची. काय आहे, या भारूड या शब्दाच्या ना 2 व्युत्पत्ती आहेत. भारुंड नावाचा एक पक्षी आहे, थोडासा काल्पनिकच आहे, कारण मी ते शोध घेऊन बघितला, तसा कुठला पक्षी नाही, पण काल्पनिक कवी कल्पनेतला पक्षी आहे, ज्याला 2 तोंड आहेत. म्हणजे तो 2 तोंडांनी बोलणारा पक्षी आहे. आणि भारूडचे दुसरी व्युत्पत्ती बहुरूढ किंवा बहुजनांमध्ये रूढ किंवा जनसमुदायातल्या रूढ संकल्पनांवर आधारित
जे लोकगीत आहे त्याला भारुड म्हटलं गेलं. आता तो जो 2 तोंडांचा पक्षी आहे ना, असं त्याला का म्हटलं गेलं असेल हे मी तुला सांगते. त्यावेळच्या समाज मनामध्ये अनेक लोकभूमिका प्रचलित होत्या. म्हणजे गावगाड्यामध्ये बघ ना, कोल्हाटी असतो, पांगुळ असतो, वाघ्या मुरळी असतो, दरवेशी असतो, भालदार चोपदार असतात. या सगळ्या लोकभूमिकांना हाताशी धरून या संतांनी, म्हणजे विशेषतः नाथांनी, तत्वज्ञानाचा उपदेश या सोप्या संकल्पनांच्या आधारे केला. कसं होतं की सर्वसामान्य जनांना तत्वज्ञानातले मोठे मोठे ग्रंथ उलगडून दाखवणं आणि तुम्ही असं वागलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, या मार्गाने चाललं पाहिजे, हे सांगणं खूप सोपं आहे रे. पण त्यांच्याकडनं आचरण होईल का, या बाबतीत कुठेतरी साशंकता असते. कारण शिक्षितपणाचा, त्या सगळ्या समजुतींचा थोडासा आविर्भाव तिथे असेलच असं सांगता येत नाही. त्यामुळे असे कुठलेही जड ग्रंथ आणि त्यातला उपदेश असा जड होऊन न सांगता संतांनी त्या गावगाड्यातल्या भूमिकांना आपल्या हाताशी घेतलं आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये जो उपदेश केला तो तत्वज्ञानातला उपदेश हा लोकगीतांच्या आधारे सुरम्य आणि सुबोध होऊन आला. म्हणून तो 2 तोंडाचा पक्षी आहे. तो सांगतोय तत्वज्ञान, पण ऐकणाऱ्याला वाटेल की ही गावगाड्यातली रोजची गोष्ट आहे. खरंय. आता बघ की वासुदेव जो येतो आपल्या सकाळी, तो जाग व्हा असं सांगत येतो. तर जाग व्हा म्हणजे काय रे, झोपेतनं जाग होणं इतकाच त्याचा अर्थ आहे का? नाही. तो दुसऱ्या तोंडाने असं सांगतोय की ज्ञानदृष्टी तुमची किती सतर्क आहे का, झोपून अजूनही सोंग घेऊन झोपलायत तुम्ही, ज्ञानाचे डोळे कधी उघडणार आहात. पोतराज जो असतो ना, तो देवीकडे मागणं मागतो आणि तो ना हातात त्याचा पट्टा असतो बघ, तो स्वतःच्याच अंगावरती त्या हातातल्या पट्ट्याने फटकारे ओढत असतो. ते फटकारे विकारांवर ओढणारे फटकारे असतात. पोतराज अशा प्रकारे लोकांना सतर्क करत असतो. जागल्या रात्री गस्त घालतो, म्हणजेच तो रात्री सुद्धा, रात्रीच्या अंधारात सुद्धा सतर्क राहा, सावध राहा अशी भूमिका मांडत असतो. भूत्या असतो तो ज्ञानाची दिवटी पेटवतो. थोडक्यात या सगळ्या लोकभूमिका तत्वज्ञानाला एका सुरम्य अशा कोंदणात घालून तुमच्या माझ्या समोर आणतात. आता बघ ना, अग ग ग ग ग ग विंचू चावला, किती ते सुंदर भारुड नाथांनी लिहिलं. आता त्याचे अर्थ असेच ना की त्याचा सरळ शब्दार्थ म्हणायला गेलास तर विंचू चावल्याने अत्यंतिक वेदना होतात, हे सोप्या भाषेत सांगता येतं. पण तो दुतोंड्या पक्षी जो आहे भारुड सांगणारा, तो असं म्हणतोय की हे विंचू म्हणजे कोण आहे, तर काम क्रोध आदी जे षड्रिपू आहेत ना, ते विंचवाप्रमाणे दंश करतायत. हा त्याचा दुसरा अर्थ झाला. पण तिसरा अर्थ असा की अरे तात्कालिक वेदना तर होणारच आहेत, पण जन्मभर छळणाऱ्या वेदना तुम्हाला ह्यातनं होतील, लक्षात ठेवा. 84 लक्ष योनींचा फेरा तुम्हाला चुकणार नाही, असं हा विंचूचा दंश जो होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही सावध व्हा असं नाथ म्हणतायत. मग या विंचवाला उतारा काय, तर सत्वगुण लावा अंगारा. सत्वगुणाचा अंगारा लावा, सत्वगुण अंगात बाणा, म्हणजे आपोआपच काम क्रोधादी जे षड्रिपू आहेत ते तुमच्यापासून दूर राहतील आणि या बहुपुण्याने मिळालेल्या मनुष्य जन्माला परमार्थाकडे न्या. असं सांगणारा हा विंचू दंश किंवा इतक्या छोट्याशा घटनेतून किती मोठा पारमार्थिक उपदेश नाथांनी केलाय बघ. खरं सांगू का, भारुड आहे ना, तो मला संत साहित्यातला एक मानबिंदू वाटतो. कसं आहे बघ की आपण संत साहित्य वारी असा विचार आत्ताच्या ह्या कार्यक्रमात करतोय ना, भारुड इतकं महत्वाचं आहे माहितीये का, की त्याच्यात नृत्य आहे, त्याच्यात नाट्य आहे, त्याच्यात संवाद आहे, त्याला काव्यात्मक अंग आहे, त्याला विनोदबुद्धी आहे, त्याच्यात संगीत आहे, त्याच्यात निरूपण आहे, त्याच्यात संवाद आहे. या सगळ्या कलागुणांचा एकपात्री प्रयोग म्हणजे भारुड आहे. भारुड किती महत्वाचा हा टप्पा आहे संत साहित्यातला वारीचा, ते तुला मला कळेल. आपण काही संतांच्या बद्दल उल्लेख इथे करतोय, आपल्याला वेळेच्या मर्यादा आहेत, पण अरे सेनानाव्यांचा एक भारुड आहे, ते न्हावी होते ना, सगळ्या जाती जमातीतल्या संतांचा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा असा तो होता. तर सेनानाव्यांचं एक भारुड आहे की आम्ही वारीक करू हजामत बारीक. मी काय वारीक म्हणजे न्हावी, मी अशी हजामत करीन की अहंकाराची तुमची शेंडी छाटून टाकलीच पाहिजे, असं सेनानावी म्हणतात. अशी अनेक भारुडं सांगता येतात. जसं हे विंचू चावलं आहे तसं नाथांचं दुसरं भारुड म्हणजे भवानी आई रोडगा वाहीन तुला, की सासरा माझा गावी गेला तिथेच खपवी त्याला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. अरे म्हणजे अहंकार हा सासरा आहे. बरोबर.
किती रोजची भूमिका आहे, रोजच्या नात्यातलं हे रूपक आहे, पण रूपकातनं सांगायचं आहे वेगळंच. कल्पना रूपी सासू आहे, ममता रूपी नणंद आहे, तर नंडेचं कार्ट किरकिर करतं, खरूज होऊ दे त्याला, रोडगा वाहीन तुला. आणि किती सुंदर आहे बघ की नाथ काही श्रीखंडपुरीचा नैवेद्य दाखवीन म्हणत नाहीत. भाकरी आणि रोडगा हे जे रोजचं गावगाड्यातलं खाणं आहे तेच मी तुला वाहीन, असं तो भारुडकार म्हणतो. त्यामुळे ना हे भारूड अभिजनांपेक्षा बहुजनांच्या गळी अधिक उतरलं, त्यांच्या अधिक सलगीत राहिलं. अपर्णा, संत एकनाथांपर्यंत आपण आलो आणि आता संत परंपरेतलं अतिशय महत्वाचं नाव म्हणजे ज्यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी असं म्हटलं ते संत तुकाराम, त्यांच्याबद्दल. खरंच ही संत साहित्याची वारी ही इतकी सुंदर संकल्पना घेऊन आज तू मला इथे बोलवलंस आणि त्यामुळे सगळ्या संतांचं हे स्मरण या निमित्ताने आज होत आहे. तुकारामांकडे जाऊया. सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंतांची. आठवत असेल तुला हा श्लोक. आपल्या संत पंत आणि तंत कवींनी गणेश काव्याचा एक एक प्रांत उजळून दिला. बरोबर. श्लोक म्हणावं तर ते वामन पंडितांचे, अभंगवाणी तुकारामांची, ओवी कुठली तर ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंतांची. किती मोठं योगदान ह्या भाषेवरती या सगळ्या लेकरांचं आहे असं मला वाटतं. तर तुकारामांचे अभंग ह्या त्यांचा काव्यातला सगळ्यात मोठा अभंगवाणी, ती इतकी महत्वाची, लौकिकदृष्ट्या पारलौकिकदृष्ट्या करणारे इंद्रायणीत बुडवली गेलेली ही सगळी अभंग गाथा प्रत्यक्ष इंद्रायणीने वरती आणून दिली त्याला. इतके ते अभंग तरले, इतके लोकोत्तर होऊन गेले. किती बोलावं तुकारामांच्याबद्दल. भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. तुकाराम अक्षरशः तळमळीने विठोबाला आवाहन करतायत. भुकेलिया बाळ अति शोक करी. खूप दयनीय अवस्था आहे रे. तुकारामांचं जर का चरित्र आपण बघितलं तर त्यांची ही जी आवली होती, त्यांची ही जी पत्नी होती ती कर्कशा होती, खूप रागवायची त्यांच्यावरती की घरात ही सगळी अन्नान्न दशा आहे आणि तुम्ही त्या काळतोंड्याच्या मागे लागलायत, त्या विठोबाच्या मागे लागलायत असं म्हणत तुकारामांना नावही ठेवायची. प्रत्यक्षात मात्र अत्यंत प्रेम होतं पतीवरती. भुकेलिया बाळ अति शोक करी. झालं असं की तुकारामांचा एक पुत्र सुद्धा भुकेने, अन्न नाही, अन्नाचे 4 कणही घरात शिल्लक नाहीत अशा अवस्थेत ते बाळ गेलं. भुकेलिया बाळ अति शोक करी, वाट पाहे परी माऊलीची. या ठिकाणी मला ती आवली आठवते. या माऊली शब्दात मला ती दिसते, कधी कधी कडाडणारी आवली दिसते. म्हणजे कसं आहे की तुकारामांचं आयुष्य एका 2 धारेतनं वाहतं बघ. की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, जे दुकान होतं, जे व्यापार होता तो बंद पडला होता, ही आवली अशी होती. पुत्र गेला होता, अन्नान्न दशा होती, असा रोज सकाळ संध्याकाळ रात्रभर युद्धाचा प्रसंग झेलणारे तुकाराम, म्हणजे पराकोटीचं दुःख झेलणारे तुकाराम. तेच लिहितात आनंदाचे दोही आनंद तरंग. म्हणजे स्वरूपाकार होणारी उन्मनी अवस्था जे रोज अनुभवत होते, अशा दुःख आणि उन्मनी अशा 2 तटातनं इंद्रायणी वाहत होती. तुकारामांच्या आयुष्याची इंद्रायणी ही अशी वाहत होती. पण तरीही ना आवलीच्या कुठल्याही प्रश्नांना तुकारामांकडे उत्तर नव्हतं. बरोबर आहे. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहत असे वाटुली पंढरीची. म्हणजे मला असं वाटतं की इंद्रायणीच्या तीरावरती तुकाराम बसलेत. ही सगळी विपन्न अवस्था आपल्या मनामध्ये त्यांच्या आहे, पण तरीही त्यांना कुठेतरी आस आहे पंढरपुरातली त्या पांडुरंगाची की तो माझं रक्षण, तो ह्यातनं मला नक्की बाहेर काढील. पण तरीही म्हणतात ते की वर्षभर जरी आपल्या सासरी गेलेल्या लेकीला माहेरी बोलावलं नाही ना, तर ती लेक दिवाळीच्या दिवशी तरी आपल्या माहेरच्या बोलावण्याची वाट बघत असते रे. तसं अरे पांडुरंगा, मी पंढरीची अशी वाट बघतोय, मला कधी बोलावणं येणार आहे किंवा तू कधी मला भेटायला येणार आहेस. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाटप आहे. तो चकोर जसा त्या पौर्णिमेच्या चांदण्याच्या एकेका कणासाठी तडफड करत असतो, त्याचं जीवनच त्याच्यावरती अवलंबून असतं, नाहीतर मृत्यू ठरलेला असतो लौकिक अर्थातला. तसं माझं मन तडफडतंय, तशी मी तुझी वाट पाहतोय. तुका म्हणे मज लागलीसे भूक,
ही भूक ही पारलौकिकाची भूक आहे. हे सगळे जे तक्रारी आहेत ना, ह्या लौकिक अर्थाने खरंच घेता येणार नाहीत. ही पारलौकिकाची भूक आहे. तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा. लवकर धावत ये आणि तुझं दर्शन मला दे, असं अभंगातनं तुकाराम सांगतायत. म्हणजे एका अभंगामध्ये संत तुकारामांनी वेगवेगळ्या दृष्टांतांचा जो उल्लेख केलाय तो खरोखरच अप्रतिम आहे. हो, खरंच. अपर्णा, संत परंपरेतलं अतिशय महत्वाचं नाव आणि समर्थ रामदास. आणि मला जाणून घ्यायचं की तुझ्या जो प्रबंधाचा विषय आहे तो सुद्धा आता एका श्रोत्यांनी विचारलं की तो प्रबंधाचा नेमका विषय काय, पुन्हा एकदा सांगाशी विनंती केली तर. संत कवी समर्थ रामदासांच्या स्फुट साहित्याचा विवेचनात्मक अभ्यास असा माझ्या प्रबंधाचा विषय आहे. आणि थोडक्यात स्फुट याचा अर्थ की दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टक ह्या रचना, दासबोधाला आता ग्रंथ स्वरूप लाभलं, पण ग्रंथ ज्यांना म्हणता येणार नाही असं जे स्फुट साहित्य जे थोडंसं विखुरलेलं राहिलं, त्या स्फुट साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास महाराष्ट्रात झालेला नव्हता. त्यामुळे तो अभ्यास करण्याची संधी मला त्या निमित्ताने मिळाली. आणि आता समर्थ रामदासांबद्दल. हो, आज मला समर्थांचा एकच अभंग इथे आठवला, म्हणजे कितीतरी आठवले, पण त्यातलं आज नेमकं काय घ्यावं आषाढीच्या निमित्ताने. तर पंढरपुरात पांडुरंगाच्या मूर्तीसमोर उभं राहून समर्थांनी एक पद जे रचलं ते म्हणजे इथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा, काय केली सीतामाई इथे राही रखुमाबाई. बघा, शब्दांकडे विशेष लक्ष देऊया. काय केली अयोध्यापुरी इथे वसविली पंढरी. सगळे प्रश्न विचारलेत. काय केली शरयू गंगा इथे आणली चंद्रभागा. धनुष्यबाण काय केले, धनुष्यबाण काय केले कर कटावरी ठेले. काय केले वानरदळ, काय केले वानरदळ इथे मिळविले गोपाळ. रामी रामदास भाव तैसा होय पंढरी राव. अरे, देवाला जाब विचारतायत समर्थ. मला काय वाटतं माहितीये, जाब विचारण्यासाठी ना 2 भाव मनात हवे. 2 पैकी कुठला तरी एक भाव नक्की हवा. एक म्हणजे मातृभाव, नाही तर भक्तिभाव. मातृभाव असा की यशोदा कृष्णाला विचारूच शकते, मातृत्वाच्या अधिकारात विचारू शकते की कोणाचं लोणी पळवलं रे आज, काय केलं सांग, मी तुला सांगितलं होतं ना असं करायचं नाही, असं वागायचं नाही, अशी मडकी फोडायची नाहीत, का हे हंडे फोडले, का माती खाल्ली, का माती गिळले, दाखव, तोंड उघडून दाखव मला. अशा मातृभावामध्ये ती दटावून त्याला विचारू शकते की मी सांगितलं तसं तू वागत नाहीयेस हा कृष्णा. हा मातृभाव आहे, हा वात्सल्य भाव आहे. आणि दुसरीकडे भक्तिभाव आहे जो समर्थांच्या ह्या काव्यात दिसतो की चापबाण कुठे आहेत, चापबाण कुठे आहेत. हे बघ, इथे समर्थ त्याला जाब असा विचारताना म्हणतायत की धनुष्य नाही त्याला मी राम मानतच नाही, बरं, सीता नाही तिथे मी राम मानत नाही, हनुमंत नाही तर मी राम म्हणून तुला म्हणणार नाही. समर्थ पांडुरंगासमोर उभे होते आणि परमभक्तीच्या अधिकारात रामाला अक्षरशः रागवत होते. आणि रागावण्याचं कारण काय होतं रे, समर्थांचा काळ वेगळा होता. आपण ही संत साहित्य वारी बघतोय, माऊलींचा काळ यादवांचा काळ होता, सुबत्तेचा काळ होता. समर्थांचा काळ हा अराजकाचा काळ होता. किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्ट विल्या, किती शामुखी जाहजी फाकविल्या, किती देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या. अरे, आदिलशाही, इमादशाही, निजामशाही, बिदरशाही, कुतुबशाही अशा 5 शाह्यांनी गिळंकृत केलेला महाराष्ट्र किंबहुना संपूर्ण भारताचं विदीर्ण चित्रण समर्थांच्या साहित्यात दिसतं. अशा वेळेला माझा देव शस्त्रधारी का नाही, अशा वेळेला माझ्या देवाच्या हातातलं धनुष्यबाण कुठे गेलं. प्रतिकाराची भावना जर का चेतवायची असेल तर अरे आपण असं म्हणतो ना, यथा राजा तथा प्रजा. हा राजा, हा आमचा देव जर का शस्त्र टाकून देणारा असेल आणि तर प्रजेनेही त्याच्यासारखं शस्त्र टाकलं तर, प्रजेनेही प्रतिकार करायचं थांबवलं तर, 300 वर्षाच्या गुलामगिरीचं जोखड प्रतिकाराची भावना मनात न येता झुगारायचंच नाही, आहे तसं राहू द्यायचं. अशी भावना जर का संपूर्ण समाज मनात निर्माण झाली तर ह्या देशाचं कसं होणार, ह्याची अशी चिंता समर्थांना लागली होती. खरं सांगायचं तर राम आणि विठ्ठल असा काही भेद समर्थांना अपेक्षित नाही, अजिबात नाही. खरं म्हणजे जनसामान्यांच्या हृदयात असलेल्या आत्मारामाला त्यांना साथ घालायची होती. तो आत्माराम चेतवायचा होता की अरे हे शस्त्र, हा प्रतिकार आता आवश्यक आहे हे सांगायचं होतं, ठोसून सांगायचं होतं. आणि त्यामुळे ही साथ घालण्यासाठी समर्थांच्या शब्दात सांगायचं ना तर वन्ही तो चेतवावा रे चेतविताची चेततो. तो वन्ही चेतवायचा होता की हे सगळे गुलामगिरीचं जोखड
तुमच्या हातातल्या शस्त्राने, तुमच्या प्रतिकाराने आणि तुमचा कर्मयोग ह्यातनं जागृत झाला पाहिजे. यासाठी समर्थांनी पंढरपूरच्या विठोबाला सुद्धा सांगितलं की ते काही नाही, मला तू रामरूपातच यापुढे दिसला पाहिजेस, तू शस्त्रास्त्रधारी असंच रूप तुझं मला आत्ता अपेक्षित आहे, असं भक्तीच्या अधिकारात समर्थ बजावतात. ते पद तर तू लावशीलच. त्याच्या आधी मला समर्थांचा अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे मनाच्या श्लोकांच्या बद्दलची. आपण ओळखतो समर्थांना मनाच्या श्लोकांच्या माध्यमातून. तर 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय असे 10 घोडे जुंपलेत. एक रूपक काय केलंय बघ संत साहित्याच्या अनेक अभ्यासकांनी. या रथाचा चालक आहे आत्माराम, या रथाचा मालक आहे आत्माराम, क्षमा करा, आणि चालक आहे बुद्धी. म्हणजे बुद्धीच्या हातात ह्या 5 ज्ञानेंद्रियांचे आणि ह्या 5 कर्मेंद्रियांचे लगाम हातात दिलेले आहेत. आणि जर मनाचं नियंत्रण, हे सगळं जे मनावरचं जे नियंत्रण आहे ते बुद्धीच्या हातात असलं पाहिजे, नाहीतर हे ज्ञानेंद्रियांचे आणि कर्मेंद्रियांचे घोडे रानोमाळ भटकतात. त्यामुळे मनावरचं नियंत्रण, मनावरचं बुद्धीच्या हातात असलेलं नियंत्रण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे समर्थ जाणून होते. म्हणून समर्थांनी मनाचे श्लोक लिहिले, मनावरच्या नियंत्रणासाठी लिहिले, समर्थ मन निर्माण करण्यासाठी लिहिले. कारण हे सगळे वन्ही तो चेतवा वारे वगैरे आत्ता मी जे बोलले, त्यासाठी मनाची सक्षमता गरजेची आहे ना. मनच जर गलित गात्र झालेलं असेल की हे आहे जोखड परकीयांचं, राहू दे की असं, अशा गलित गात्र मनाशी संवाद साधण्यासाठी आणि त्याला चेतवून समर्थ करण्यासाठी समर्थांनी मनाचे श्लोक लिहिले. समर्थाची या सेवका वक्रप आहे. आणि मग ते मनाच्या श्लोकात म्हणतात, जर मन असं समर्थ झालं असेल तर मग समर्थाची या सेवका वक्रप आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. तर मग तो राम आपल्या दासाची कधीही उपेक्षा करणार नाही. केव्हा? जेव्हा असं समर्थ मन, बुद्धीच्या नियंत्रणात असलेलं मन जेव्हा सक्षम होईल, जेव्हा समर्थ होईल, तेव्हा हा देश नक्की चेतवून उठेल, अशी समर्थ आशा या श्लोकात बाळगतात. अपर्णा, संत साहित्याची वारी आपण उलगडून दाखवत आहोत आणि आता आपण संत कवयित्रींकडे येणार आहोत. तर त्याची सुरुवात कुठपासून? अर्थातच मुक्ताबाईपासून करूया. ज्ञानदेवांची धाकटी बहीण मुक्ताबाई, वयाने खरं तर लहान आणि 3ही भावंडांची ही धाकटी बहीण, पण तरीही फार मोठ्या सिद्धींचं असं वरदान तिला लाभलं होतं. आणि ती असं म्हणते की योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा, विश्व रागे झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी, शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. प्रसंग असा झाला होता की माऊलींची झालेली उपेक्षा, माऊलींवरती झालेले अन्याय, माऊलींची झालेली निर्भत्सना, ह्याला काय म्हणावं, त्यावेळेला हे सगळे गोष्टी माऊलींच्या जीवनात सुद्धा घडल्या आणि त्यांनी ताटी लावून घेतली. ते माधुकरी मागायला गेले होते आणि फार मोठी उपेक्षा माऊलींना सहन करावी लागली. ही ताटी जी लावली ना, ती त्यांच्या कुडाच्या झोपडीची ताटी लावली असं नको म्हणूया बरं का. त्यांनी मनाचे दरवाजे बंद करून घेतले. आणि ह्या धाकट्या मुक्ताबाईच्या लक्षात आलं की आपल्या ह्या योगी असलेल्या भावाने जर का मनाचे दरवाजे बंद केले, जर का तो असा कोशात गेला, तर मग ह्या जगाला ज्ञानदीप कोण दाखवणार? बरोबर. ज्ञानेश्वरीची निर्मिती कशी होणार? हा सगळा पुढचा एक काळाचा अंदाज घेऊन तिने सांगितलं, नाही, तू दार उघड. योगी पावन मनाचा, तू योगी म्हणवतोस ना स्वतःला, म्हणजे तुला आम्ही योगी म्हणतोय. योग्याचं लक्षण काय? तर स्थितप्रज्ञ असणं. लोकांनी काही का करेना, तुझी प्रज्ञा स्थित असली पाहिजे, ती स्थिर असली पाहिजे. विश्व रागे झाले वन्ही, जर का अग्नीप्रमाणे हे विश्व तुला जाळतंय ना, तर संती सुखे व्हावे पाणी, तुला पाण्याचं रूप घ्यावं लागेल. अरे शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश, कितीही क्लेश होऊन देत, संतांचे शब्द तुझ्या मदतीला धावून येतील. अरे विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अशी ती लढीवाळ हट्ट करतीये की विश्वाचा पट आहे ना, तो उभ्या आणि आडव्या धाग्यांनी विणला गेलाय. सुखाचे, दुःखाचे, लाभाचे, पराजयाचे, शीतोष्ण, शीत आणि उष्ण असे सगळे धागे त्याच्यात मिळून मिसळून गेलेत. त्यामुळे हा कितीही उपेक्षा तुझी झाली ना, तरी तुला शांत राहावं लागेल आणि तुला ताटी उघडावीच लागेल. असा लढीवाळ हट्ट एकीकडे मुक्ताबाई करते आणि दुसरी संत कवयित्री म्हणजे जनाबाई. अपर्णा, संत मुक्ताबाईंबद्दल सांगितलंच, आता संत जनाईंबद्दल पण तू सांगणार आहेस. हो, मी जनाबाईंबद्दलच सांगत होते. ते असं की नामदेवांची ही काय म्हणायचं शिष्या,
हां, नामदेवांच्या घरात ती लहानाची मोठी झाली. तो प्रसंग असा होता की तिच्या जनाबाईच्या आईवडिलांना दृष्टांत झाला की हिचं सगळं कल्याण नामदेवांच्या घरी होणार आहे, तिला तिथे नेऊन सोड. आणि वय वर्ष 3, 4, 5 असताना जनाबाईला तिचे आई वडील नामदेवांच्या घरी घेऊन आले. नामदेवांचं घर सुद्धा अरे फार गरिबीचं घर होतं. 14 माणसं घरात होती. आणि त्यावेळेला नामदेवांच्या आईने एक अभंग लिहिलाय, गाथेत आहे बरं का. आणि ती त्या प्रसंगाचं असं वर्णन करते की अरे आपल्याच घरी खायला नाही तर हिला कशाला आणले असे 15वं तोंड खायला. तर ती तिचं स्वागतच त्या पायरीवर असं करते की अरे एकादशीच्या घरी शिवरात्र आली आहे असं म्हणून, म्हणजे आज सकाळी खायला मिळालं तर संध्याकाळची वानवा आहे, दोन्ही वेळेला मिळालं तर उद्याचं काय असा प्रश्न आहे. अशा ठिकाणी ही जनाबाई आली, तिचं स्वागतच बिचारीचं असं झालं होतं. पण तरीही नामदेवांच्या घरातले हे जे 14 जण जे आहेत ना ते सगळे संत कवी आहेत. गाथेत त्याचे उल्लेख आहेत. त्यामुळे एखाद्या बाभळीच्या झाडाला त्याला परिवेष्टित असलेल्या चंदनामुळे सुगंध येतो बघ. ही जनाबाई होती खूप गरीब घरची आलेली किंवा ती दासी म्हणूनच त्यांच्याकडे वाढली, पण तरी ना ह्या 14 संत कवींच्या सान्निध्यात राहिल्यामुळे तिचं जीवनही सुगंधित होऊन गेलं. बाभळीला चंदनाचा सुगंध यावा त्याप्रमाणे. जनाबाई म्हणते, दळिता कांडिता तुझं गाईन अनंता, न विसंबे क्षणभरी, तुझे नाम गा मुरारी, काम कितीही असो माझ्या हाताला, तुझं नाम मात्र मी विसरत नाही. नित्य हाती कारभार, मुखी हरी निरंतर, माय बाप बंधू बहिणी, तू का सका चक्रपाणी, लक्ष लागले चरणासी, म्हणे नामयाची दासी. असं म्हणून ती स्वतः सुद्धा कवनं रचू लागली. फक्त एकच लक्षात ठेवूया की दासी म्हणजे मोलकरीण नव्हे बरं का. ती मोल घेणारी असते ती मोलकरीण, ही मोलकरीण नव्हे. हे दास्यत्व ही भक्तीच्या सूत्रातली सर्वोच्च अशी पायरी आहे. खरंय. अपर्णा, संत कवयित्रींबद्दल आपण मुक्ताई आणि जनाई यांच्याबद्दल सांगून चालताले, पण अजून ज्या 3 महत्वाच्या कवयित्री आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात. हो ना, खरंच या सगळ्या वारीला वेळ कमीच मिळणार हे माहिती होतं आपल्याला. पण कान्होपात्रेचा उल्लेख करायला हवा की बिदरच्या बादशहाचे सैनिक तिच्या मागे लागले आणि ती पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात अक्षरशः एखाद्या विद्युल्लतेसारखी कोसळली आणि म्हणाली, हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहले तैसे देवा, मोकलोनी आस जाहले उदास, घेई कान्होपात्रे हृदयात. अशी अक्षरशः साद कान्होपात्रेने पंढरपूरच्या विठोबाला घातली. आणि खरोखर आपल्याला माहिती आहे की विठोबाच्या मूर्तीच्या म्हणजे त्या पायाच्या ह्याच्यातच तिचे पंचप्राण विलीन होऊन गेले. उल्लेख करायला हवा वेणास्वामींचा की विधवेला संपूर्ण ज्ञानाचा अधिकार देऊन समर्थांसारखे गुरु मिळाल्यानंतर शिष्यामध्ये होणारं परिवर्तन म्हणजे काय असू शकतं हे आपण वेणास्वामींच्या सगळ्या चरित्रातनं बघू शकतो की उंबरठा ओलांडण्याची सुद्धा मनाई होती. अशा वेळेला त्या स्वतः कीर्तन करू लागल्या होत्या आणि ते वेणास्वामी असा त्यांचा सुंदर प्रवास आपल्याला बघायला मिळतो. आणि नंतरचा उल्लेख अर्थातच बहिणाबाईंचा. अरे कितीतरी राहून जाणारे ह्या सगळ्या संत साहित्य. हो, बहिणाबाईंचा उल्लेख केल्याशिवाय तर राहूच शकत नाही. त्या मराठीतल्या पहिल्या आत्मचरित्रकार आहेत. त्या वज्रसूची नावाच्या उपनिषदाच्या एकमेव भाष्यकार आहेत. खूप मोठं कार्य बहिणाबाई करून गेल्यात. म्हणजे तुकाराम शिष्या बहिणाबाईंबद्दल. आणि त्यांचा सर्वात सुंदर अभंग, कितीतरी अभंग आहेत पण संत कृपा झाली इमारत फळाली ह्याचा उल्लेख व्हायलाच हवा. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेणे रचिले आवार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झालासे कळस. ही रचना बहिणाबाईंची. सगळ्या संतांच्या परंपरेला एका अभंगात त्यांनी सामावलं आणि आपली एक सुंदर रचना सगळ्या संतांच्या चरणी अर्पण केली. जसे हे संत भागवत धर्माचं मंदिर स्थापून गेले, त्या मंदिरातल्या छोट्या छोट्या पणत्या म्हणतो की आपला परिघातला काळोख उजळवणाऱ्या पणत्या म्हणून कान्होपात्रेचा, मुक्ताबाईचा, बहिणाबाईचा, वेणास्वामींचा ह्या सर्वांचा उल्लेख जनाबाईचा हा अगदी क्रमप्राप्त आहे. खरंय. अपर्णा, तू हे संत साहित्याची वारी उलगडून दाखवलीस. सर्व श्रोत्यांना सुद्धा ते आवडलेले. तर तुझे FM रेनबो परिवारातर्फे मनःपूर्वक आभार मानतो. आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे. श्रोतेहो, संत साहित्याची वारी याविषयी डॉक्टर अपर्णा बेडेकर यांची गणेश आचवल यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.